सर्वसामान्य आणि गरजू नागरिकांना विविध योजनेअंतर्गत शासकीय मदत मिळवून देणारे आरोग्य मित्र सोलापुरात बेमुदत संपावर गेले आहेत। त्यामुळे रुग्णसेवेची प्रचंड तारांबळ उडाल्याचे पाहायला मिळते। या आरोग्य मित्रांनी आपल्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी जिल्हा परिषदेच्या उपोषण गेट समोर आंदोलन केले आहे। सिटू संलग्न महाराष्ट्र राज्य आरोग्य कर्मचारी संघटनेच्या वतीने एकत्रित आयुष्मान प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या आरोग्य मित्रांनी मंगळवारपासून बेमुदत आंदोलनाला सुरुवात केली आहे। आरोग्य मित्रांच्या मागण्या याप्रमाणे: आरोग्य मित्रांना दरमहा 26,000 रुपये वेतन देण्यात यावे, किमान वेतन कायद्यानुसार पेन्शन तथा महागाई भत्ता देण्यात यावा, वेतनात दरवर्षी 10% वाढ करण्यात यावी, आरोग्य मित्रांना पेट्रोल अलाउन्स देण्यात यावा, सर्व आरोग्य मित्रांना आजारपणाच्या रजा SL10, किरकोळ रजा 10, विशेष अधिकार रजा 30, सणाच्या रजा 10 लागू कराव्यात, ॲप्रॉन ऐवजी फॉर्मल ड्रेस देण्यात यावा, ESIC मधील त्रुटींची पूर्तता लवकरात लवकर करून सर्व आरोग्य मित्रांना ESIC कार्ड देण्यात यावे, सन 2012 पासून डिसेंबर 2021 पर्यंतचे अनुभव सर्टिफिकेट देण्यात यावे, आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे 2018 पासून बिना वेतन काम करत आहेत, 2018 पासून जॉईनिंग लेटर आणि मोबदला देण्यात यावा, जॉईनिंग लेटरवर आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना असा उल्लेख असावा, आरोग्य मित्रांचे इतर जिल्ह्यात बदलीचे धोरण रद्द करावे, आरोग्य मित्र रमेश पंडित वैसाणे यांना पूर्ववत कामावर रुजू करून घेण्यात यावे, तसेच गणेश अशोक शिंदे यास पूर्वीप्रमाणे नाशिकमध्ये काम देण्यात यावे। TPA बदलल्यानंतर नवीन TPA मार्फत आरोग्य मित्र काम करतात, परंतु 5 वर्षांपेक्षा जास्त सेवा होऊनही आरोग्य मित्रांना उपादान दिले जात नाही, तरी सदरचे उपादान देण्यात यावे। अशा तब्बल 11 मागण्यांसाठी हे बेमुदत आंदोलन सुरू करण्यात आले आहे। मी विष्णू गायकवाड, कर्मचारी संघटना जिल्हा अध्यक्ष सिटू संलग्न। आमचा उपोषणाचं स्वरूप जे आहे की आम्ही किमान वेतन मागणीनुसार शासनाला, सोसायटीला वेळोवेळी आम्ही पत्रव्यवहार करून आमच्या किमान वेतनप्रमाणे वेतनवाढ व्हावी अशी मागणी केली असतासुद्धा त्यांच्याकडे दुर्लक्ष करून आमचा जो काय वेळोवेळी पत्रव्यवहार केलेला त्यांनी कुठल्याही प्रकारचा रिस्पॉन्स दिलेला नाही। त्यामुळे आमचे आज असं आहे की धरणे आंदोलनाला 18 पासून आम्ही बेमुदत संपावर जाणार आहे। आमची मागणी वेतनवाढ, किमान वेतनवाढ ही 26,000 असायला पाहिजे आणि दरवर्षी इन्क्रिमेंट आहे ते 10% व्हायला पाहिजे। पूर्ण महाराष्ट्रातून संप हा प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी चालू आहे। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।